पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: बहुता परी हिची आता धरावी, रघुनायका पुलेसे करावे. ज्ञानात हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून आपल्या मनाला पुन्हा सांगतात की हे मना, तुला आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे दृष्टांत, वेगवेगळे उदाहरणं देऊन हेच सांगत आलेलो आहे की भगवान श्रीराम परमात्मा जो रघुनायक ज्याला म्हटलेला आहे, त्या रघुनायकाला तो आपलंसं केलं पाहिजे. भगवान श्रीरामाची समर्थाने जी नावं वापरलेली आहेत त्याच्यामध्ये रघुनायक, रघुनाथ, राघव, रघुनंदन अशा प्रकारची या नावांचा वापर त्यांनी या ठिकाणी सर्वत्र केलेला दिसतो आपल्याला. या सर्वांमध्ये रघु हे प्राधान्याने येणारं नाव आहे. ते श्रीरामांच्या पूर्वजाचं असणारं नाव आहे. तो एक श्रेष्ठ राजा होता, अतिशय दानशूर राजा होता, शूर पराक्रमी होता. म्हणून त्याच्या वंशामध्ये भगवान श्रीरामाने त्या ठिकाणी अवतार घेतला. भगवान श्री विष्णू स्वयंरूपाने त्या वंशामध्ये, त्या कुळामध्ये जन्माला आले. ते कुळ धन्य झालेलं आहे. म्हणून त्याचा नावाचा उल्लेख सर्वत्र आपल्याला या श्लोकांमधून पाहता येतो. समर्थ म्हणतात की हे मना, बहुता परी हिची आता धरावे. तुला पुष्कळ युक्ती प्रयुक्तीनं आतापर्यंत हे सांगत आलो. काय सांगत आलो? की रघुनायका आपुलेसे करावे. मनुष्याला जर सुखी व्हायचं असेल, जीवन आनंद सुख संपन्न जर बनवायचं असेल, तर ज्याला एकच गोष्ट करणं गरजेचं आहे, ती म्हणजे परमात्म्याला त्याने आपलंसं केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी याच गोष्टीचा विस्तार एका अभंगामध्ये खूप छान केलेला आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात: आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विण जीवा सुख नोहे, तेने विण जीवा सुख नोहे. महाराज असं सांगतात की हे जीवा, तुला जर सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, चिरंतन सुख तुला प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तर त्या भगवंताला तू आपलंसं केलं पाहिजे. आता देव आपलासा करणं म्हणजे नेमकं काय करणं? त्याचा सरळ सोपा अर्थ असा आहे की देवाशी आपली असणारी तन्मयता, एकरूपता ही मनाची झाली पाहिजे. आपण संसारामध्ये जगत असताना अनेक गोष्टीशी आपली एकरूपता झालेली असते. आपण मनाशी त्याच्याशी जोडलेले असतो. मनाने त्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या अशा वाटतात. जोपर्यंत एखादी गोष्ट मनाला आपली वाटत नाही, तोपर्यंत मनाची त्या ठिकाणी लगाव हा मनाचा निर्माण होत नाही. दृष्टांत देऊन सांगायचं जर झालं तर आपण एखाद्या भाड्याच्या वाहनामधून प्रवास करतो आणि स्वतःच्या वाहनामधूनही प्रवास करतो. पण तो प्रवास करत असताना, उदाहरणार्थ भाड्याची जर रिक्षा आपण भाड्यानं जर घेतली आणि प्रवास करू लागलो, तर आपलं मन त्या वाहनामध्ये गुंतलेलं नसतं. त्या वाहनाविषयी आपल्याला आपुलकी नसते. आपलं काय ठरलेलं असतंय? बाबा बस स्टँड पासून घरापर्यंत जायचं, काय ठरलेलं असेल ते भाडं त्याला द्यायचं, आपला आणि त्याचा संबंध संपला. पुढे त्या वाहनाचं काय झालं, त्या वाहनाला पुन्हा गिऱ्हाईक मिळालं का नाही, का त्याचा अपघात झाला, का ते पंक्चर झालं, काही विचार आपण करत नाही. ह्याला म्हणतात आपुलकी नसणं. ते स्वतःचं जर वाहन असेल तर मात्र त्याची आपण किती देखभाल करतो. त्याच्या अनेक गोष्टी आपण विचारानं त्या ठिकाणी संपूर्ण योग्य असं ते चांगलं चालावं, नीट राहावं, अशा प्रकारचा त्याचा विचार करत असतो. त्याला आपलेपणा म्हणतात. तसं संसारामध्ये आपण आपलं ज्यांना म्हणतो त्याच्या अनेक प्रकारच्या असणाऱ्या काळजी आपण घेत असतो.
उदाहरणार्थ आपली बायको, आपली मुलं, आपले आईवडील, आपला परिवार, आपलं घर, आपली शेती, जे जे म्हणून काय आपल्याला आपलं वाटतं त्याच्याविषयी विशेष अशा प्रकारचं मनुष्य तत्पर असतो. परंतु संत आपल्याला सांगतात तेवढी तत्परता आपण देवाविषयी बाळगत नाही. देव आपल्याला आपला हा कधी वाटतच नाही. मग रोजचं एक दैनंदिन काम म्हणून सकाळी देवपूजा करायची, एक ठरलेली सवय म्हणून काहीतरी जप करायचा, एक ठरलेला रोजचा दैनंदिन कार्यक्रम म्हणून एखाद्या देवळामध्ये जाऊन हात जोडायचे, असं आपलं ते प्रोसेस पद्धतीनं चाललेलं असतं. महाराज म्हणतात हे जोपर्यंत असं परकेपणानं चाललेलं आहे तोपर्यंत आपल्याला आनंद देवाचा मिळू शकत नाही. आणि म्हणून देवालाही आपलं केलं पाहिजे. याचा अर्थ विशेषत्वानं ममत्व त्या ठिकाणी आपण जोडलं गेलं पाहिजे आणि ते देवाविषयी जोडावं असं सर्व संतांचं या ठिकाणी सांगणं आहे. कारण का तर पुढच्या चरणामध्ये जे सांगितलं तुकाराम महाराजांनी की एरती माईके दुःखाची जनिती. महाराज म्हणतात ज्या संसारामध्ये ज्या ज्या गोष्टीला, ज्या ज्या वस्तूला, ज्या ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं म्हणता, खऱ्या अर्थानं ते आपले आहेत का ह्याचा विचार कधी केला का? अंतर्मुख होऊन कधी केला का? तर केलेला नसतो आपण. बघा, विचार करा, आपण ज्याला आपलं म्हणतो ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपलं आहे का असा कधीच विचार आपण करत नाही. अगदी आपण आपले आई वडील जरी घेतले त्याला आपण म्हणतो माझी आई, माझे वडील, परंतु ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपले असतात का? विचार केला तर आई वडील हे सुरुवातीला आपले आहेत, परंतु आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ते आपल्यासोबत नसतात. मध्येच आपल्याला त्यांचा वियोग होतो, ते आपल्याला सोडून जातात आपल्या अगोदर. हा नियम आहे. मग जे आपलं नाही त्याचा आणि आपला वियोग होत असतो आणि जे आपलं आहे त्याचा आणि आपला कधी वियोग होत नसतो, किंवा ज्याचा आपला कधीच वियोग होत नाही त्यालाच आपलं म्हणावं असं शास्त्र सांगतं. आता याच न्यायानं तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करू शकता की ते आपलं आहे का? भाऊ आपला म्हटला तर कुठंपर्यंत आपला असतो? जोपर्यंत आपला आणि त्याचं व्यवस्थित जमतंय तोपर्यंत. मतभेद झाले की जो आपला भाऊ आहे तो आपला परका होतो, किंवा वेळ प्रसंगी वैरी सुद्धा बनत असतो. व्यवहारामध्ये अशी उदाहरणं आपण पाहतो मंडळी. भावाभावामध्ये खूप वैर असतं. याप्रमाणे सर्वच गोष्टी संसारातल्या ज्या आहेत, मग त्या व्यक्ती असोत किंवा वस्तू असोत, त्या जीवाच्या उत्पत्तीपासून जीवाच्या अंतापर्यंत बघितलं तर एकही कायमस्वरूपी आपल्यासोबत असणारी नाही आहे. म्हणून नाही आदी अंती अवसाने असं म्हटलेलं आहे. काही वस्तू सुरुवातीला आपल्यासोबत असतात, मधल्या काळामध्ये त्या निघून जातात. काही वस्तू जीवनाच्या मध्यावर आपल्या होतात, अंतकाळामध्ये त्या आपल्यासोबत नसतात आणि जन्मापासूनही आपल्यासोबत नसतात. उदाहरणार्थ, ज्या पत्नीला आपण आपली म्हणतो ती सुरुवातीपासून आहे का? सुरुवातीपासून नाही. 25, 26, 27 वर्ष झाल्यानंतर आपण कोणाशी तरी आपली पत्नी म्हणून तिच्याशी संबंध जोडतो, एखाद्या स्त्रीशी, मुलीशी, तेव्हापासून ती आपली होते. आणि दुर्दैव जर असेल तर आपलं जीवन संपायच्या आधी ती आपल्याला सोडूनही जाते. नसेल तर आपण तरी तिच्या अगोदर जातो. असं काहीतरी होतं. म्हणजे वियोग हा होतच असतो. आणि जीवनामध्ये जे दुःख आहे ते वियोगामध्ये दुःख आहे. ज्याला आपण जितकं आपलं म्हणावं, जितकी जवळीक मनानं ज्याच्याशी निर्माण करावी, त्याच्या वियोगाचं दुःख तेवढंच मोठं असतं, तितकंच मोठं असतं. म्हणून निसर्गाने आपल्याला हे शिकवलंय की कुठं गुंतून राहू नये मनुष्यानं. महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर अभंगामध्ये चिंतन केलंय. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणी राहती. प्रश्न विचारतात आपल्याला महाराज की आपण अंगणामध्ये काही धान्य वाळत घातलेलं असते म्हणा, किंवा पक्ष्यांच्या करता टाकलेलं असते म्हणा, त्यावेळेला ते पक्षी भुईभरत येतात, त्या ठिकाणी अंगणामध्ये उतरतात, खेळतात, बागडतात.
ते धान्य टाकलेलं असतं ते खातात. आपल्याला त्यांना बघत असताना मजा वाटत असते, आनंद वाटत असतो, सुख मिळत असतं. म्हणून आपण असा विचार करावा की ते आपल्या अंगणामध्ये कायमचेच बसून राहावेत म्हणून, आपल्याला आनंद मिळतो म्हणून. पण ते तसं होत नाही. ते त्यांचं काम झालं की निघून जातात. महाराज म्हणतात हे त्यांचं जे काय अलिप्तपण आहे ते अलिप्तपण माणसानं शिकलं पाहिजे. किंवा वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. आपण मंडळी प्रवास करणारी माणसं आहोत. काही ना काही कारणानं आपल्याला प्रवास करावा लागतो. आणि तो प्रवास करत असताना पूर्वीच्या काळामध्ये लॉज वगैरे अशी व्यवस्था नव्हती, वसतिगृह वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा कुठंतरी धर्मशाळेमध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये रात्रीची वेळ मुक्काम करायचा आणि दिवस उगवल्यानंतर पुढे वाटचाल करायची अशी व्यवस्था होती. परंतु आता मुक्काम करण्याच्या अतिशय सुंदर सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. फक्त पैसा खर्चावा लागतो. आपण एखाद्या चांगल्याशा हॉटेलमध्ये आपण मुक्कामाला गेलो एखाद्या शहरामध्ये, तेव्हा आपण तिथं काय असेल ते भाडं जमा करतो आणि त्या हॉटेलची असणारी खोली वगैरे भाड्याने घेतो. आपल्याला इतकं चांगलं वाटतं की किती छान रूम आहे, किती चांगली व्यवस्था आहे, वेटर वगैरे किती चांगला आदबीनं आपल्याशी वागतात. आता जाऊ दे, आपलं सगळं काम सोडेल, इथंच कायमचं राहूया, असा कोण विचार करतो का? एका रात्रीपुरता मुक्काम करतो, तिथले जे असेल ते आधारात तिथे घेतो, कारण त्याच्यासाठी भरपूर पैसे मोजलेले असतात आपण. आणि सकाळी उठल्यानंतर आपली जी ठरलेली गाडी आहे त्या गाडीचा आपण त्या ठिकाणी प्रवास करण्याकरता निघून जातो. हे जो अलिप्तपणा आहे, समर्थ म्हणतात संसार किती जरी चांगला असला तरी त्याच्यामध्ये अलिप्तपणा जीवाचा असला पाहिजे. तिथं गुंतवणूक ही त्या ठिकाणी जीवाची झाली नाही पाहिजे. जिथं गुंतलं जातं तिथं दुःख प्राप्त होतं. पक्षी जे असतात, पोपट जो असतो, जोपर्यंत स्वतंत्र आकाशामध्ये भरारी मारतो तोपर्यंत त्याचं जीवन आनंदी आहे. पिंजऱ्यामध्ये तो अडकला की भले त्याला पेरू खायला मिळत असेल, डाळिंब खायला मिळत असतील, त्याचे लाड करत असतील त्या पिंजऱ्याच्या ज्या मालकीचा आहे ते, परंतु जर विचार केला तो गुंतल्यामुळे दुःखी झालेला आहे. पिंजऱ्यामध्ये तो अडकला, गुंतला, हे गुंतणं त्याच्या दुःखाचं कारण आहे. तद्वत तीच अवस्था या ठिकाणी जीवाची आहे. संसारामधल्या कोणत्याही वस्तूमध्ये गुंतणं, मनानं त्याच्यामध्ये अतिशय त्या ठिकाणी एकरूप होणं हे दुःखाला कारणीभूत आहे. कारण संसारातली एकही वस्तू शाश्वत सुख जीवाला देऊ शकत नाही. समर्थ म्हणतात की असं शाश्वत सुख जीवाला देणारा एक म्हणजे राम आहे, की जो आपल्या अगोदरपासूनही आहे, आपल्या बरोबरही आहे आणि आपल्यानंतरही तो चिरकाळ टिकणार आहे. म्हणून असा जो शाश्वत आहे त्या शाश्वत परमात्म्याशी आपण आपुलकी जोडली पाहिजे, त्याला आपलंसं केलं पाहिजे. म्हणून रघुनायका आपुलेसे करावे, या ठिकाणी समर्थांनी हे आपल्याला पटवून सांगितले. मग असा श्रीराम हा कोण आहे? तर तो दीनानाथ आहे, भक्तवत्सल आहे, दीनदयाळ आहे. अशा अनेक प्रकारची ब्रीद त्याच्या तोडरामध्ये गाजतात, म्हणजे त्याचा झणकार होत असतो, गर्जना त्याची ब्रीद करत असतात. म्हणून दीनानाथ ही तोडरी ब्रीद गाजे, त्याच्या तोडरामध्ये अशा प्रकारची ब्रीदावली आहे. असा तो भक्तवत्सल असणारा परमात्मा. म्हणा तू त्या परमात्म्याच्या श्रीरामाच्या ठिकाणी अखंड स्वरूपानं वास्तव्य कर, अखंड त्या ठिकाणी त्या रामाच्या स्वरूपात स्थिर राहा. अशा प्रकारचा बोध या सर्व श्लोकांच्या मधून समर्थाने आपल्या मनाला केला. त्याचा विचार थोड्याफार प्रमाणात जर आपण केला तर आपलं जीवन नक्की सुखी होऊ शकतं. ते होण्याकरताच संतांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा मंडळी, हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण हे चॅनल पहिल्यांदा ऐकत असाल, नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत त्याची माहिती पोहोचेल असा प्रयत्न आपण जरूर करा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.